नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे विक्रांत शेअर मार्केट अकॅडमीमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो असा व्हिडिओ की जो आपण ऑप्शन बाईंगसाठी वापरू शकतो आणि ज्याच्यामध्ये मार्केटमध्ये काहीतरी न्यूज आहे किंवा आता आपण एक ऑलरेडी केला होता याच्यावर. मी म्हणाल तो ऑलरेडी व्हिडिओ झालेला आहे. नाही, तो नाही झालेला. तो आपला होता लाँग स्ट्रँगल. त्याच्यामध्ये आपण OTMsमध्ये काम करत होतो. आता आपण काय करणार आहे, आपण ATMsवर बाय करणार आहोत. म्हणजे का करणार आहोत की मार्केटमध्ये थोडी एक साधारण 1% मूव्ह वगैरे एक्सपेक्टेड आहे. तो जो व्हिडिओ होता ना त्याच्यामध्ये 3 ते 4% मूव्ह होती. ठीक आहे. 3 ते 4% जास्त झाली. 2% मूव्ह होती किंवा 1% जास्त होती. ही 1% आतली मूव्ह जी आहे त्यासाठी आपण हा व्हिडिओ आपण ही स्ट्रॅटेजी बनवतोय ॲक्च्युअली आणि ही सगळ्यांना माहिती आहे ऑलरेडी. फक्त इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ आहे हा. ह्याच्यामध्ये काही ॲडजस्टमेंट होऊ शकत नाही कारण इथं आपण बायर असणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण बघूया आपल्या स्क्रीनवर की आपल्याला काय या स्ट्रॅटेजीमध्ये करायचे. स्ट्रॅटेजीचं नाव एकदा मी परत रिपीट करतो. स्ट्रॅटेजीचं नाव आहे लाँग स्ट्रॅडल. स्ट्रँगल झालेली आपली ही वेगळी आहे. ही आहे लाँग स्ट्रॅडल. चला मग आपल्या स्क्रीनवर जाऊया. तर मित्रांनो, आपल्या स्ट्रॅटेजीचं नाव आहे लाँग स्ट्रॅडल. आपण स्ट्रँगल ऑलरेडी करून झालेला आहे आपला. मागचा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबला मिळेल. मी तुम्हाला आय बटनमध्ये लिंक पण त्याची देईल. तर आता याच्यामध्ये आपण काय करतो, आपण पहिली गोष्ट तर त्याच्यामध्ये काय करायचो, पहिल्या याच्यामध्ये त्याचं नाव होतं आपलं लाँग स्ट्रँगल. मी थोडी रिव्हिजन व्हावी म्हणून परत घेतोय. याच्यामध्ये आपण OTMsवर बाईंग करायचो. OTMsवर आपण काय करायचो, बाय करायचो. आता आपल्याला हे अजिबात करायचं नाही आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला करायचं आहे ATMवर कॉल पण बाय करायचा आहे आणि ATMवरच आपण पुट पण बाय करायचं आहे. जी स्ट्राईक प्राईस चालेल तीच, त्यालाच आपण ATM म्हणतो. जिथे स्पॉट आहे तोच आपला ATM असणार आहे. आपण आता आपल्या सेन्सिबलला जाऊया. सेन्सिबलमध्ये तुम्ही गेले, ट्रेडवर गेले, स्ट्रॅटेजी बिल्डरवर गेले तुम्ही. त्यानंतर तुम्ही काय करणार, इथं आपल्याला बाय डिफॉल्ट पण मिळते, पण काही गरज नाही. एकदम सोपं आहे ना, ही सगळ्यात सोपी स्ट्रॅटेजी आहे. इथं तुम्ही बिल्ड कस्टम स्ट्रॅटेजीवर बाय केलं. 24,000वर मार्केट चाललं आहे, तर 24,000चा कॉल पण बाय केला आणि पुट पण बाय केला. तर तुमचा हा मधला एरिया जो असणार आहे तुमचा लॉस एरिया असणार आहे. का बरं? कारण हे थीटा डिके होणार, हे दोन्ही प्रीमियम डिके होणार जर मार्केट कुठं नाही गेलं तर. पण जर मार्केट गेलं, किती मार्केट गेलं, आता ही एक्सपायरी लांबची आहे ना, म्हणून तुम्हाला लांब दिसेल याचा ब्रेक इव्हन. तर मी 2 मिनिटं हे डिलीट करतो आणि तुम्हाला जवळचं दाखवतो. फिन निफ्टी दाखवतो तुम्हाला. फिन निफ्टी जर तुम्ही गेले तर तुम्हाला दिसेल याच्यामध्ये 23,420 म्हणजे 23,400च्या आसपास मार्केट चाललंय. तर 166 हाय बाय केला, हाय बाय केला. दोन्ही ॲट द मनी आहेत. आता हे 20 पॉईंटमुळे थोडंसं इन द मनी आउट द मनी दिसते तुम्हाला, पण एक अप्रॉक्सिमेटली जर तुम्ही बघितलं तर तुम्ही सेम स्ट्राईक प्राईसला तुम्ही बाय करतायत. तर तुम्ही इथं केलं बाय, तर हा जो तुमचा एरिया आहे, ठीक आहे, तो तुमचा लॉस एरिया आहे. कारण हे प्रीमियम डिके होणार. आता एक्सपायरी तर 2 दिवस आहे ना, म्हणून ते तुम्हाला दाखवतंय. प्रीमियम थोडे डिके होतील आणि मंगळवारी जेव्हा तुमची एक्सपायरी येईल तेव्हा तुम्हाला तो बरोबर ह्याला दिसणार आहे. तर हा एरिया पण थोडासा कमी होऊन जाईल. ठीक आहे. तर इथं किती आहे ब्रेक इव्हन 1% आणि म्हणजे जवळपास तीच रेंज आहे. हे अजून कमी होतील. आता जर मी मिड कॅप दाखवलं, आता मिड कॅप सेन्सिबलला घेतच नाही. तर मी एकदा प्रयत्न करतो. मिड कॅप तर नाही सापडत ते. काय नाव त्याचं, मिड निफ्टी सिलेक्ट. हां, अरे मिड कॅप निफ्टी आलं बा. ह्याच्यात रेडीमेडमध्ये नसतं. ह्याच्यात जर मी गेलो मिड कॅपमध्ये तर 12,250चं मार्केट चाललंय. तर 12,250 एक्झॅक्टलीला आपण ₹50चा कॉल पण बाय केला आणि ₹66चा आपण पुट पण बाय केला. तर आता हा बघा, हा एरिया आपला लॉस एरिया आहे. साईडवेज मार्केटमध्ये प्रॉब्लेम येणार याच्यामध्ये. याच्यात काही ॲडजस्ट करू शकत नाही. ठीक आहे. तर तुम्हाला सेलिंग करायचं असेल तर बटरफ्लाय पण टाकलेला आहे मी ऑलरेडी आणि मागच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मी ह्याचाच दुसरं व्हर्जन, हे तर बायरचं झालं ना, सेलरसाठी पण केलेलं आहे. शॉर्ट स्ट्रॅडल टाकलेला आहे. हा आहे लाँग स्ट्रॅडल. ह्याच्यामध्ये लाँग जेव्हा पण आपण बोलतो तेव्हा आपण बायर असतो. सिंपल स्टोरी आहे. तर हा जो एरिया तो आपला काय आहे, लॉस एरिया आहे. तर याची रेंज बघा 0.9 आणि 0.9. उद्या सकाळी सोमवारी, आज तारीख 30 जूनला मी शूट करतो आहे. पुढच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या काय 1 जुलै. 1 जुलैला तुम्हाला हे अजून रेंज थोडीशी छोटी होऊन जाईल. तर त्यामुळे जर मार्केट थोडं जरी कुठल्या साईडला मूव्ह झालं तुम्हाला प्रॉफिट स्टार्ट होतो. डेफिनेटली आणि 101% तुमचा एक प्रीमियम डिके करणार. म्हणजे जर तुमचं मार्केट वर गेलं तर तुमचा पुट 0 व्हायला लागेल किंवा कमी व्हायला लागेल, तर तिथं लॉस होणार. तुमची ब्रेक इव्हन पॉईंट किती येणार माहिती आहे? तुम्ही प्रॉफिट कधी कमवताल माहिती आहे? कारण इथं तुम्ही दोन्ही परचेस केलेत, दोन्ही घेऊन टाकलेत. तर तुमची ब्रेक इव्हन कधी येणार? ₹50 आणि ₹64ला ॲड करा. किती आले? 50 आणि 60 किती आले? 50, 50, 100, ₹114 आले. बरोबर. ₹114च्या पुढे जो कुठला प्रीमियम जाईल तेव्हा तुमचं प्रॉफिट चालू. आता तुम्ही म्हटलं ₹114, बापरे! अरे प्रीमियम ट्रिपल पण होतात. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, मिड कॅप आहे. जर मुवमेंट आली तर हा मस्त प्रॉफिट देईल. जास्त मुवमेंट आली अजून जास्त प्रॉफिट होईल.
थोडी मुवमेंट आली तरी प्रॉफिट आहे. थोडी मुवमेंट म्हणजे किती? 1% वरती, अंदाजे 1% वरती. इथं बघा ना 0.9, 0.9 दाखवतंय ना. 1% वर गेला समजा. आता हा 0.9च्या जरी वर गेला ना, तर तुम्हाला प्रॉफिटच होणार आहे इथं. काळजी नका करू. कारण एकाचा डेल्टा वाढणार, एकाचा डेल्टा कमी राहणार, तर तुम्हाला हा नक्कीच प्रॉफिट देणार. त्याची काही काळजी करू नका. थोडी पण मुवमेंट आली तर तुम्हाला ह्याच्यात नक्की प्रॉफिट आहे. ठीक आहे. बाकी यात काही ॲडजस्ट तुम्ही करू शकत नाही. हा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ होता. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे लाँग स्ट्रॅडल काय असतं. आता मी पुढची नवीन स्ट्रॅटेजी घेऊन येईल आणि आपण ॲडजस्टमेंट्स कशा करायच्या याच्याबद्दल सिरीज आणणार आहोत. ॲडजस्टमेंट या सेलरला करावं लागतात, बायरला काही ॲडजस्टमेंट नसते. म्हणजे काय करणार ना ॲडजस्टमेंट? तुम्ही बाय केले, प्रीमियम डीके होणार आहे, काय करू शकता त्याच्यावर? पण सेलरसाठी असतात, तर त्याचे पण मी व्हिडिओ लवकरच आणणार आहे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. मराठी कंटेंटसुद्धा आहे, हिंदी कंटेंटसुद्धा याच्यावर आहे. आपला औंधमध्ये क्लास आहे, आंबेडकर चौकामध्ये आपला पुण्यामध्ये. तर तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन सगळे क्लासेस तिथे अटेंड करू शकता. आपल्या क्लासचं एक ॲप्लिकेशन आहे विक्रांत शेअर मार्केट अकॅडमी. त्याच्यावर जाऊन तुम्ही फ्री लर्निंगचे कोर्सेस पण बघू शकता. त्यात तुम्हाला आहे. यूट्यूब चॅनल तर आहेच. WhatsAppचा नंबर माझा दिलेला आहे चॅनलवर. तर तुम्ही त्याच्यावर पण काही तुमचे क्वेश्चन असतील, डाऊट्स असतील तर तुम्ही मला मेसेज करू शकता, कॉल करू शकता. जास्त करून WhatsApp करा. माझा रिप्लाय येईल तुम्हाला, कारण थोडा क्लासेसमध्ये असतो मी. तर धन्यवाद मित्रांनो बघितल्याबद्दल व्हिडिओ आणि आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन स्ट्रॅटेजीबद्दल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.